काय मित्रांनो, शेतकरीची परिस्थिती अशी झालेली आहे सध्या. आई भीक मागून देणं आणि बाप खाऊन देणं. म्हणजे एकीकडं शेतकऱ्याच्या उत्पन्नाला भाव नाही, दुसरीकडं हा निसर्ग बी शेतकऱ्याला साथ देत नाही. आणि निसर्ग असा पडतो की ज्यावेळेस आमचे शेतकऱ्याचे माल निघायला लागले की त्यावेळेस ते कोसळते, बादा 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 कोसळते, प्रचंड नुकसान करून टाकते. आणि परत काय होऊन जातं की बाबा नुकसान जी झालेली राहते तिथं कधी शेतकऱ्याची भरून निघत नाही, है की नाही. जरा लोकांना वाटत असन सरकार यांना अनुदान देतं आहे, है की नाही, गारपिटीचे पैसे देतं आहे, पण बाबडे हो तेवढ्यात आमचा खर्च पण निघत नाही. जे सरकार देतं ना त्याच्यात आमचं बियाण्याचा औषधाचा पण खर्च निघत नाही. पण चला, आम्ही त्याच्यावर काही हे नाही, कारण ते अतिवृष्टीचं आम्हाला मान्य आहे की बाबा ते सरकारच्या पण हातात नाही. पण जे हातात आहे ते तर सरकारने सोयीचं शेतकऱ्याला दिलं पाहिजे. म्हणजे जसं शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यायचं काम सरकारच्या हातात आहे का नाही. धड निसर्गाचं आम्हाला बी काही करता येत नाही, सरकारला काही करता येत नाही, ते आम्ही मान्य करतो. पण जे शेतमालाचे जे भाव आहे हे तर सरकारच्या हातात आहे. व इकून तिकून अशी जरा अतिवृष्टी झाली आणि त्याच्यातून जे वाचलेलं राहतं ना त्या मालाला पण योग्य भाव मिळत नाही मित्रांनो. मग कसं शेतकरीची परिस्थिती सुधारणार, आहे की नाही. एकीकडं तुम्ही जे काय देताय, आहे की नाही, इतकी नुकसान झाली, 10% झाली, 20% झाली, ठीक आहे चला, आम्ही त्याच्यावर काही बोलत नाही. पण मग जे तुमच्या हातात आहे ते तरी आम्हाला योग्य द्या. व आमच्या कष्टाचा घामाचा ते तरी योग्य मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे ना. व कधी कधी असं वाटतं ना मित्रांनो की शेतकरी झालो म्हणजे काय गुन्हा केला का आम्ही गुन्हेगार आहे की बुवा असं थोडीच का आम्ही दुसऱ्या देशातून येऊन इथं शेती करू राहिलो आहे. म्हणजे शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, शेतकऱ्याला नाही साध्या चांगल्या सुविधा, ठीक नाही. आज बी शेतरस्ते बघा शेतकरीची काय हाल आहे काही काही ठिकाणी. आज आमच्याकडे अशी परिस्थिती मित्रांनो, रस्ता पाऊस जर पडला आहे तर धड तुमचं टू व्हीलर पण येत नाही, साधी चप्पल घालून चालता येत नाही, गुडघितकाले गाळात चालावं लागतं. ही शेतकरीची खरी व्यथा आहे. आणि एकीकडे हा निसर्ग जगून देत नाही. म्हणून मी सांगतोय की आमची अशी परिस्थिती झाली, काय भीक मागून देणं बाप खाऊन देणं, ही शेतकरीची परिस्थिती झाली सध्या. काय करता. आणि आमचं सरकारला मायबापाला हीच विनंती आहे की बाबा हो, तुम्ही फक्त आमच्या शेतमालाचे भाव वाढवून द्या किंवा स्वामीनाथन आयोग लागू करा, बाकी काही करू नका त्याच्यासाठी. स्वामीनाथन आयोग लागू करा, 50% खर्चाच्या आधारावर 50% नफा द्या, हीच आमची लय मेहरबानी होईल, ठीक आहे. हात जोडून कळकळीची विनंती आपली सरकारला मित्रांनो. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.